नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती कृषी कायद्यांच्या बद्दलची, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वाजता देशवासियांना संबोधित करताना तीनही कृषी विषयातले कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. या प्रश्नावर जेव्हा कृषी कायदे संसदेत मंजूर झाले तेव्हापासूनच या प्रश्नावर दिल्लीच्या वेशीवर शेतकरी ठाण मांडून बसले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी केलं. हे तीनही कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलं होतं. प्रयत्न करून सुद्धा आम्ही काही शेतकऱ्यांना त्यांच्याच हिताच्या संदर्भातलं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं सांगायलाही पंतप्रधान विसरले नाही. मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी, जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. आज गुरु नानक देव जी का पवित्र प्रकाश पर्व है. ये समय किसी को भी दोष देने का नहीं है. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. आणि थेट जाऊयात विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतायत. त्या ठिकाणी यांची राजकीय भूमिकाच असेल तर दिसेल ताणून पुन्हा काहीतरी घ्यायचं. मला वाटतं राजेश टिकेती संसदेत कायदे रद्द झाल्यानंतर आंदोलन मागे घेऊ, म्हणजे मला वाटतं आता उद्देश त्या ठिकाणी सफल होत नाही. मोदी साहेबांनी निर्णय घेतलाय म्हणून पण अशा प्रकारची ताणाताणी सुद्धा करू शकतील आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या नजरेत यांचं राजकारण त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. माझी या ठिकाणी सत्ताधारी महाविकास आघाडीला विनंती आहे. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊतांना माझं सांगणं आहे की आपण वक्तव्य केलं की 1 वर्षापूर्वी निर्णय घेतला असतात तर अनेक बळी त्या ठिकाणी गेले नसते. माझं संजय राऊत साहेबांना आवाहन आहे, ते पवार साहेबांचा मुख्यमंत्र्यांमधला दुवा आहेत, सत्तेतला महत्त्वाचा घटक आहे. आज राज्यातले एसटी कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि आज तो कामगार कर्मचारी आज न्याय मागतोय. आणि हाच मुद्दा धागा पकडून एसटीच्या संपाचाही उल्लेख केला. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार बोलतात की कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो, कुठेही गेलो, कुठल्याही व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये गेलो तर ग्राउंड लेवल सिच्युएशन काय ही खरं असताना तुम्ही सत्तेत नसल्याच्या नंतर समजते. सत्तेत असताना साधारणतः आम्ही कुठेही गेलो तर आम्ही उत्तम काम केलं, बहुत अच्छा काम किया और किया, हमेशा लोग रहेंगे, ऐसी बातें सुनने के लिए मिलती है. मगर इनमें सच्चाई कहा तो कितनी होती है बात अलग छोड़िए, मगर इस तरह की बातें सुनने के लिए मिलती है. मगर जब आप हुकूमत में रहते हैं, गांव में जाते हैं, लोगों के साथ संवाद करते हैं, तब देखने के लिए मिलता है कि ग्राउंड लेवल सिचुएशन क्या है.
हमने नीति तय की, उस नीति के परिणाम, इसके लाभ कहाँ तक नीचे तक गए हैं, ये हुकूमत में रहते तब देखने के लिए मिलती है। प्रफुल्ल भाई मुझसे कभी कभी नाराज होते हैं, क्योंकि हम जब राज्य के कोई कार्यक्रम के लिए इधर उधर जाते हैं तो मेरी कोशिश होती है कि हमेशा लाज और जाना, हेलीकॉप्टर इस्तेमाल, विमान, इसका इस्तेमाल ज़्यादा नहीं करना। बहुत ही दूर का प्रवास हो तो ही हेलीकॉप्टर या विमान का इस्तेमाल करना, क्योंकि लाज और जाने से पता लगता है कि फसल की क्या स्थिति है, किसानों की क्या स्थिति है, सड़क की क्या स्थिति है, बिजली की क्या स्थिति है। और इसलिए हमेशा लाज और जाना, इसका लाभ जो निर्णय लेने की प्रक्रिया में संबंधित लोग हैं उनके लिए बहुत होता है, और वो मैं करता हूँ। और मुझे खुशी है कि पिछले 2-3 दिन से हम चाहे गढ़चिरौली हो, चंद्रपुर हो, इनसे राखपुर हो, यहाँ गए, लोगों से बातें की, रास्ते से परिस्थिती देखी। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही अशी घोषणा केली या सगळ्या शेतकरी आंदोलकांचे जे प्रमुख नेते आहेत राकेश सिंग टिकैत यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतरही राकेश टिकैत आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। MSPच्या सोबत अन्यही मुद्द्यांचा विचार करावा, संसदेत कृषी विषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू आणि मगच आंदोलन मागे घेऊ असं टिकैत यांनी म्हटलंय। MSP सोबत शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सुद्धा सरकारनं चर्चा करावी असं राकेश सिंग टिकैत यांनी नमूद केलंय। दरम्यान पंतप्रधानांनी 3ही कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झालाय, मी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो असं म्हटलंय पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांनी। आज गुरु नानक साहब के गुरपुरब पर उन्होंने जो पैकेज जो रद्द किए हैं और किसानों की जो जीत हुई है, मैं उसके लिए गुरपुरब भी और किसानों को बधाई देता हूं कि जो काले कानून थे उनको ख़त्म कर दिया गया है। और गवर्नमेंट ऑफ इंडिया जो कह रही है कि पार्लियामेंट में लेकर आएंगे, पार्लियामेंट ने भी बहुत बढ़िया किसानों के हक में फैसला होना चाहिए। जो 700 किसान शहीद हुए हैं 11 महीनों में, पंजाब का जो नुकसान हुआ है, खास करके जो हमारी इकॉनमी है पंजाब की, उसका बहुत बड़ा नुकसान हुआ है। और जो किसान जो पूरे पंजाब के नहीं और स्टेटों के भी हैं, स्टेट्स के भी हैं, तो उनके जो उनको रिहेबिलिटेट करना चाहिए, कंपनसेट उन फैमिलीज को करना चाहिए कि उनकी वहाँ शहादत हुई है। दरम्यान पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागेल या भीतीनं पंतप्रधानांनी 3ही कृषी कायदे मागे घेतले अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली। आज भी अगर 3 कृषि कानून पीछे लिया है, वो भी राजनीति के लिए लिया है, लेकिन मैं स्वागत करता हूँ। पंजाब और उत्तर प्रदेश के चुनाव में भारी हार की जो डर है उनकी वजह से ये कानून पीछे लिया है, क्योंकि किसानों की ताकत क्या है ये सबको मालूम है। पूरे विश्व में इस आंदोलन की चर्चा थी, पूरे विश्व से इस आंदोलन के बारे में सरकार के ऊपर दबाव था, और हमारे मानवतावादी सरकार अपने आंखों के सामने किसानों के बलि चढ़ते हुए देख रही थी। लेकिन आखिर इस देश में किसानों का विजय हुआ है। जय किसान, जय किसान। तेव्हा विरोधकांनी भरभरून स्वागत केलंय आणि काहींनी तर उशिरानं सुचलेलं शहाणपण सरकारचं असं म्हटलंय। देश एकजूट असेल तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो असा संदेश देशवासियांना मिळाला अशी भावना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली। सबसे पहले मैं वो तमाम किसान भाई जो 1 साल तक डटे रहे, कितने भी प्रयास किए गए, चाहे उन पर कीलें बिछाई गई, लाठियां बरसाई गई, खालिस्तानी आतंकवादी होने का आरोप लगाया गया, पूरी तरह से डटे रहकर पहली बार
7 साल में मोदी सरकार को झुकाने का काम किया है। एक बड़ा संदेश देश में गया कि देश एकजुट हो तो कोई भी फैसला बदला जा सकता है। दरम्यान हा शेतकऱ्यांचा मोठा विजय असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. अतिशय मोठा रिलीफ आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून देशातल्या शेतकऱ्यांची ही मोठी जीत आहे. मला गेले काही महिने हे सगळे शेतकरी या कायद्याच्या विरोधामध्ये जे आंदोलन करत होते ते कायदे मागे घेण्याच्या संदर्भामध्ये, रिपील करण्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आज हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा विजय आहे. कृषी कायदे मागे घेतले ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय ही गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची आहे असं म्हटलंय राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी. केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागे घेतले ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांनी दीर्घकाळ दाखवलेल्या एकजुटीचा हा विजय आहे. उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित फटका बसू शकतो. या धास्तीनं असेल किंवा पश्चातबुद्धीनं असेल, पण हे कायदे मागे घेतले ही गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची आणि हे कायदे मागे घेतल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे मी आभार मानतो. दरम्यान हे सगळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटानं लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम. आता केंद्र सरकारनं पिकांना आधारभावाचं संरक्षण देणारा कायदाच करावा अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केली. एक सबंध वर्षभर शांततामय मार्गाने लोकशाही चौकटीत 500 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येत जो भव्य आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संघर्ष केला, या संघर्षाचा हा विजय आहे. या सबंध संघर्षामध्ये 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांचं स्मरण आणि त्या शहीदांचं स्मरण नक्कीच आज मला होत आहे. त्याचबरोबर लाखो शेतकरी जे दिल्लीच्या सीमेवर या सबंध आंदोलनामध्ये अत्यंत नेटानं लढले, त्यांना सुद्धा सलाम करण्याची भावना आज माझ्या मनामध्ये नक्कीच दाटून येते. हे 3 कृषी कायदे मागे घेणं हा शेतकरी आंदोलनाचा काही प्रमाणात नक्कीच विजय आहे. याबरोबरच त्या 3 कायदे मागे घेत असतानाच आधारभावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी केंद्रीय कायदा करावा ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने या मागणीबद्दल सुद्धा तातडीनं सकारात्मक घोषणा करावी. त्यामुळे ही आपण दृश्य पाहतोय ती दिल्लीतली, तसंच पंजाबमधली ही दृश्य आहेत. दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाच्या, उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता आणि पंतप्रधानांनी हे कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर करताच इथे मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला, जिलबी वाटून समाधान व्यक्त करण्यात आलं. तिकडे वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं खासदार बाळू धानोरकर यांनी स्वागत केलंय. महाराष्ट्र आणि देशभरात शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाचं यश असल्याचं त्यांनी म्हटलंय. रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानं केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं असंही ते म्हणाले. मोदीजींनी घोषणा केलेली आहे त्याचं स्वागत आहे. हा खऱ्या अर्थानं शोषित पीडित या संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे आणि सतत वर्षभरापासून सातत्याने काँग्रेस, महाविकास आघाडी आणि देशातील विविध स्टेट लेवलचे, सेंट्रल लेवलचे पक्ष या सर्व मोदींच्या विरोधात मूठ बांधून रस्त्यावर जाऊन उतरले आणि याचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण एक महत्त्वाची आठवण. दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे सर्व प्रकारचे व्हिडिओज आणि अनेक महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सहज घर बसल्या मोबाईलवर पाहता येतील.
निश्चित रूप से प्रण लिया है। स्वामी जी ने एक बात अच्छी कही जी, स्वच्छता हमारा धर्म होना चाहिए, शायद सारे लोगों का प्रश्न जी, बहुत बहुत धन्यवाद सिद्धार्थ। स्वच्छता और पानी आखिर बचानी है जिंदगानी, यही हमारा नारा है यहाँ on Harpik News 18 Mission Pani. Let's go across to Padma Priya joining us from Trichy, Gramalaya, the World Toilet College center there. I have Mr. Damodaran with us. We'll speak to him in just a bit. But what is the activity on ground? Who are the people there and how many lives have been transformed? We're going to check with and connect with Padma Priya in just a bit. We've just lost the link. If she's through with us, I'll make another attempt. Or we'll go across to Timo Olchinski, who's joining us at this point. Timo, a very, very important cock in the wheel for Reckitt. He's joining us at this point. He's the Global Category Director, Harpik at Reckitt. Timo, thank you very much for speaking with us and also joining us here on this effort that is Mission Pani on World Toilet Day. Let me first ask you, Reckitt's made this very extraordinary campaign for sanitation and water security and equity possible. All stakeholders and participants, obviously, thank you for this initiative. But can you tell our viewers why you have emboldened a water hygiene and sanitation campaign, and that too on a war footing? This is happening globally, I'm given to understand. What guides our behavior as a company and as a brand, there are really two things. One is our fight as a company, which is about ensuring that access to the best quality products in hygiene and health, but a right for everyone. Also, we always want to do the right thing as a company. And what that means is that we use the power of our brands to do the right thing for society. And because of that, we have also aligned our brands to the UN Sustainable Development Goals. For example, Harpik. Harpik is the leading toilet care brand here in India and a leading brand globally. And we have aligned this brand to UN Sustainable Development Goal 6, which is all about giving everybody access to clean water and sanitation. And what we do as a brand is we try to change behaviors of people. त्यामुळे नेटवर्क 18 हा वसा घेतला मिशन पाणीचा आणि गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या काळात आणि त्याही आधीपासून मिशन पाणी याची मोहीमच आम्ही चालवली. विविध ठिकाणच्या यशोगाथाही आम्ही दाखवल्या आणि आम्ही जसं मास्क घालण्याचं वारंवार आवाहन करतो तसंच पाणी बचतीचं सुद्धा आम्ही आवाहन करतो. आणि तुम्ही अशा जर का काही युनिक गोष्टी करत असाल पाणी बचतीच्या तर आम्हाला जरूर कळवा. आता इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.